बिलेनियरचं घर कधी बघितलंय? आज बघूयात. चला बघूयात मग एका बिलेनियरचं घर कसं असतं. Hello Arsha, welcome. Thank you. How are you? I'm good. And what about you? Yeah, good. ही लॉबी आहे. इथं आल्यानंतर गेस्ट इथं थांबतात. हा लिव्हिंग हॉल आहे. तर तुम्ही सगळे फॅमिली सोबत इकडे टाइम स्पेंड येस करता? येस. हे डायनिंग आहे आणि इकडे किचन आहे या बाजूला. अच्छा. So you have beautiful house. Yes, thank you. किती वर्ष लागली हे बांधकाम होण्यासाठी? 7-7.5 वर्ष लागली जवळजवळ. बापरे. आणि मग तुम्ही 7 वर्ष इकडे येत होता बांधकाम सुरू असताना? येस. जवळजवळ 10 ते 12 हजार तास मी स्वतः दिलेले आहेत. बर. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी सिलेक्ट करून आणलेली आहे इथे. ओके. आणि त्यामुळं माझा फार म्हणजे इथं जवळीक फार आहे प्रत्येक गोष्टीशी. जवळजवळ आज 17 वर्ष झाली पूर्ण करून. 17 वर्षानंतर ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेससुद्धा मी नातीबरोबर चेससुद्धा खेळतो. ओके. तर त्याला मग कोण जिंकतं? नात जिंकते का तुम्ही जिंकता? मी त्याला जिंकायला पण देतो मी बऱ्याच वेळेला. ओके. मी पण जिंकतो. हाऊ स्वीट. त्यामुळे ते दोघांनाही आवड आहे. पियानोची आवड आहे नातींना. बरं. तुम्हाला सर इन्स्ट्रुमेंटची आवड आहे की नाही, मग म्युझिक वगैरे? मला म्हणजे इतकी जास्त नाही आहे. फक्त गिटार थोडं वाजवत होतो मी पूर्वी. बरं. पण इतकं एक्सपर्ट नाही आहे त्यामध्ये. अच्छा. बाकी क्रिकेट आणि याचा फार शौक आहे. स्पोर्ट्सचा फार शौक आहे. बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट, टेनिस याचा शौक जास्त आहे. तुमचा पहिला बिझनेस आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खराब होता माझा. कारण इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझ्याकडं कॅपिटल नव्हतं इतकं. पण मला काहीतरी इंडस्ट्री करायची होती. ओके. डॅडी म्हणाले की आमचे जे बिझनेस आहे तो त्यामध्ये जे ट्रेडिंगचा, पण त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही म्हणून मी सांगितल्यानंतर त्यांनी मला 12 लाख रुपये त्यावेळी दिले होते. बरं. 90मध्ये. वय किती होतं तुमचं? 20. 20व्या वर्षी ठरवलं वर्षी हा बिझनेस करायचा. 21 असणार. हां. तर त्यावेळी सुरुवात केली आणि ॲल्युमिनियमचं लहान स्क्रॅपपासून ॲल्युमिनियम शीट्स बनवायचा बिझनेस चालू केला. ओके. आणि बिझनेस नॉलेज नसल्यामुळं, इनकम्प्लीट नॉलेज असल्यामुळं त्यामध्ये पहिल्याच वर्षी 10 लाख रुपये लॉस झाला. बापरे. मग तुम्ही हे सगळं फेल्युअर आल्यानंतर रिस्टार्ट कशी केली लाईफ? फेल्युअर परत डॅडींच्याकडे गेलो. हां. आणि पैसे पाहिजेत. डॅडींना सर्वांनी सांगितलं की याला काही देऊ नका. हा तुझे सर्व पैसे जे हार्ड अर्न मनी आहे ते सर्व घालवणार तुझे. तर त्यामुळे मग डॅडींनी नाही म्हणून सांगितलं त्यानंतर. बरं. आणि मग आम्ही सुरुवात केली. मग लहान लहान प्रॉडक्ट घरात बनवून मग मार्केटिंग चालू करून मग त्यानंतर मग लोकांचा विश्वास इतका बसला की लोक सांगितले की आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करतो तुमच्या बिझनेसमध्ये. ओके. सर्व जे डिस्ट्रीब्युटर्स वगैरे होते ते. ट्रस्ट खूप महत्त्वाचा ट्रस्ट महत्त्वाचा आहे. तर ट्रस्टमध्येच तुमचं चांगलं जे रेप्युटेशन आहे ते बनतं केव्हाही ट्रस्टपासून. आणि त्याच्यानंतर आपण मल्टिपल बिझनेसेस करू शकतो. येस. तर त्यामुळे त्यांनी मग स्वतः इन्व्हेस्टमेंट सुरू केली डिस्ट्रीब्युटरनी पण माझ्यामध्ये. पण तेव्हा डॅडींना कसं वाटलं? नाही, डॅडी तर म्हणजे ते म्हणत होते चांगलं, त्यांना अभिमान वाटत होता कायम की काही ना काहीतरी करणारच. तर मग त्यानंतर एक 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 असं डायव्हर्स करत गेलो आम्ही. डायव्हर्सिफिकेशन चांगल्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करत गेलो. ऑइल आहे, स्टार ऑइल, स्टार आटा, स्टार राईस, नमकिन्स आणि टेक्स्टाईल आहे. त्यानंतर ग्रीन हाऊसेस आहे आणि ॲल्युमिनियम हे केमिकल फॅक्टरी आहे. असे वेगवेगळे बिझनेस करत गेलो. त्यानंतर मग आम्ही इतकं केल्यानंतर आमची मुलं बाहेर शिकण्यासाठी गेली. ओके. तर त्यासाठी मग हे ब्रेन ड्रेन थांबवावं येतं आपल्या एरियामधून. म्हणून हे एज्युकेशन कॅम्पस सुरू केलं. म्हणजे इथल्या मुलांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं आणि आपल्या एरियाची डेव्हलपमेंट व्हावी या भावनेनं आपण सुरुवात केली. टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. आणि तुमची ही सगळी जर्नी अशी इतकी छान सुरू असतानाच मग एक ती भरारी घेतली आणि म्हणून मग स्टार एअर. मग ते पॅशन होती लहानपणी की लहानपणी सुद्धा मी प्लेन, हेलिकॉप्टर, कार्स आणि बाईक्स ही खेळणी असायची माझी. त्यामुळे असं वाटलं का की एअरलाईन हवी आहे? ॲम्बिशन, एअरलाईनची ॲम्बिशन नव्हती, पण माझी ॲम्बिशन होती की माझं स्वतःचं प्लेन पाहिजे, मला चालवता यायला पाहिजे आणि हेलिकॉप्टर पाहिजे, कार्स पाहिजेत, बाईक्स पाहिजेत. ते सगळं तुम्ही? ॲम्बिशन 6 वर्षाचा होतो मी त्यावेळीपासून होत्या. आणि ती एक जिद्द होती. ॲम्बिशन मोठी असल्यामुळे ते पूर्ण कसं करायची. तर 40व्या वर्षी पहिलं हेलिकॉप्टर घेतलं माझं
लाईफमधलं. बर. आणि त्यानंतर मग 53व्या वर्षी जाऊन मी पायलट बनलो हेलिकॉप्टरचा अमेरिकेला जाऊन. ओके, म्हणजे तुम्ही सगळे शिकलेले आहात त्या गोष्टी. येस, माझ्याकडे प्रायव्हेट पायलट लायसन्स आहे, हेलिकॉप्टर, प्लेन आणि ग्लायडर्स. बर. तर या पद्धतीने मग 53व्या वर्षी मग प्लेन घेतलं पहिलं आणि 55व्या वर्षी मग एअरलाईन सुरू केली. वाव, म्हणजे असं एज इज जस्ट अ नंबर. येस, नंबर गेम ओनली. मी एजला केव्हाही हे मानत नाही की रिटायरमेंट केव्हा डोक्यात मध्ये सुद्धा येत नाही. तर कायम आपण काम करत राहिलं पाहिजे आणि कायम शिकत राहिलं पाहिजे. येस. सर, मग तुम्हाला आधीच माहिती होतं का की मी स्टार होणारच आहे आणि म्हणून हे स्टार नाव? नाही, असं नाही आहे. ओके. त्यावेळी 90s मध्ये स्टार टीव्ही होता, ते हम लोग वगैरे सगळे फेमस होते सगळे ते. ओके, आणि त्याच्यावर हे नाव? हा, त्यानंतर मग ते फेमस झालं नाव फार. आणि मग आम्ही सुद्धा ठरवलं की स्टार नावानं जर प्रॉडक्ट आले मार्केटमध्ये तर चांगले चालतील. मग त्या पद्धतीने सुरू केले. आणि त्यानंतर मग जे पॅशन होती लहानपणी की स्वतःचं प्लेन पाहिजे. आणि मग त्यानंतर इथं कोल्हापूरला कनेक्टिव्हिटी फार खराब होती, बाय रोड बाय एअर. त्यासाठी मग आम्ही सुरुवात केली की लहान रिजनल एअरलाईन सुरू करायची. कारण मेट्रोजमध्ये फार फार हे झालेलं आहे, रश झालेले आहे आणि सॅच्युरेट झालेलं आहे डेव्हलपमेंट. त्यामुळे आता छोट्या छोट्या सिटीजकडे थोड्याशा डेव्हलपमेंट. हा, मग ते एक म्हणजे कायम असणार की कोल्हापूरची डेव्हलपमेंट कशी होणार, तर कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे आता आपण जवळजवळ 6 ते 7 सिटींना आपण कनेक्ट केलेलं आहे कोल्हापूरला. आणि येथून पुढे सुद्धा राहिलेले जे दिल्ली आहे, चेन्नई आहे, हे जे मोठ्या सिटीज आहेत त्यांना सुद्धा आपण कनेक्ट करणार आहोत, जयपूर आहे. तर हे कनेक्ट केल्यानंतर कोल्हापूरची डेव्हलपमेंट फास्ट होईल. नक्कीच. आणि हे प्रत्येक वेळी म्हणजे झोपेसुद्धा हेच विचार असतो की कोल्हापूर जिल्ह्याची डेव्हलपमेंट कशी करता येईल. त्यासाठी जे एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते आम्ही गव्हर्नमेंटला माझा पाठपुरावा चालू असतो की कोणत्याही परिस्थितीत हे रोड्स आहेत, सांगली कोल्हापूर रोड आहे, बाकीचे रोड्स आहेत, इंटरनल रोड्स आहेत. कारण रोडशिवाय कोणत्याही सिटीची किंवा राज्याची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. रोड्स आर ब्लड लाईन्स ऑफ द एनी नेशन. ॲब्सोल्युटली. सर, एखाद्या व्यक्तीला आता नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? त्यांना मी इतकंच सजेस्ट करेन की ज्या फील्डमध्ये आपल्याला काम करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, त्या फील्डचं पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे. ओके. आणि आपल्याकडं कॅपिटल किती आहे त्याचा विचार केला पाहिजे. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला पाहिजे कोणत्याही गोष्टीची. कारण आता इन्व्हेस्टमेंट प्रत्येक बिझनेसमध्ये वाढलेली आहे, फार कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्या सर्वाचा विचार करून केलं पाहिजे. पूर्ण नॉलेज घेतल्यानंतर आपल्याला जर नॉलेज नसेल तर त्या फील्डमधील जो मास्टर आहे त्याला सोबत घेतलं पाहिजे. नक्कीच, कारण त्यांचा अनुभव ते सांगतील. येस. आणि जसं मी मगाशी बोललो की फिजिकल बिझनेसला आता डिजिटल करणं गरजेचं आहे, डिजिटलला प्लॅटफॉर्ममध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. राईट. तर हे जसं AI चा जमाना आहे आता, AI त्याप्रमाणे आपण गेलं पाहिजे. चेंज जर आपण नाही झालो तर जी परिस्थिती झाली, कोडॅक, नोकिया, एरिक्सन या कंपन्यांची जी परिस्थिती झाली त्याप्रमाणे आपली सुद्धा होऊ शकते. त्यामुळं प्रत्येक वेळी आपण नवीन चेंज ॲडॉप्ट करत गेलं पाहिजे. हिंदीमध्ये एक चांगला प्रभाव आहे त्यासाठी की मुझे क्या भाता है, मार्केट क्या चाहता है, मुझे क्या आता है और मुझे क्या मिलता है. तर या गोष्टी 4 जर आपण लक्षात ठेवल्या सर्वांनी, न्यू कमर्सनी, तर ते सर्व क्लिअर होतं. त्यामध्ये पर्पज क्लिअर होतं आपल्या लाईफचं की पर्पज काय आहे आपल्या लाईफचं. मग पर्पज क्लिअर झाल्यानंतर क्लॅरिटी येते. क्लॅरिटी आल्यानंतर मग कन्सिस्टन्सी पाहिजे की फेल्युअर्स बरेच येतील. मला सुद्धा भरपूर फेल्युअर्स आले आहेत. आज सर्वांना संजय घोडावत दिसतो, तो असं वाटतं सर्वांना की बॉर्न विथ गोल्डन स्पून. तर तसं नाही आहे. भरपूर फेल्युअर्स आले, पण त्या फेल्युअर्सला न घाबरता स्टेपिंग स्टोन समजून त्याच्यावर चढत जाऊन आपण ते सक्सेस मगच शिखर मिळू शकतं, आपल्याला यशाचं शिखर मिळू शकतं. म्हणून मी सांगतो की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिजे कायम. आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असल्यानंतर मग आपण कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, डिसिप्लिन यामध्ये सर्व जर गुण असतील आपल्यामध्ये तर आपल्याला सक्सेस मिळणारच एक ना एक दिवस, 100%. आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. 100% मिळणार. आणि फेल्युअर आलं तरी घाबरून जाता कामा नये. आय एम नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आपल्याकडे असेल आणि पॅशन असेल आपल्यामध्ये की काही झालं तरी मला सक्सेसफुल व्हायचंच आहे, ही पॅशन जर असेल तर आपण करू शकतो. त्याला फायर इन बेली म्हणतात, किंवा बर्निंग डिझायर असं म्हणू शकतो आपण. की तुम्ही अंडर एज जरी असला पण इनर रेज कमी नसायला पाहिजे. हे खूप छान सांगितलं. त्यामुळं एज इज अ डिफरंट गेम ओनली. त्यामधून काय फरक पडत नाही आहे.
कारण मी कायम प्रोफेसर गुड इनफचं एक उदाहरण सांगतो सर्वांना, की ते 58 वर्षाचे असताना त्यांनी लिथियम बॅटरीचा शोध लावला बरं. आणि आज 98 वय आहे त्यांचं. त्यावेळी त्यांनी टेस्लाची आता जी लेटेस्ट बॅटरी आहे तिची डेव्हलपमेंट त्यांनी केली. हो, त्यामुळे आता माझं वय झालंय वगैरे असं हा, कोणी मग विचार हे जे बोलतात एक्सक्युजेस आहेत हे सर्व. मला देवानं काही दिलेलं नाही आहे, वडिलांनी काही दिलेलं नाही आहे, हे एक्सक्युजेस आहेत. आपली डेस्टिनी आपल्या हातामध्ये आहे, आणि ते ते आपण आपणच घडवू शकतो. कसं करायची ती. राईट. त्यामुळे आयडियाज आले की आपण एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे फार. आयडिया आणि एक्झिक्युशन मधलं अंतर कमीत कमी पाहिजे, वेळ कमीत कमी जायला पाहिजे त्यामुळे. थँक्यू, हे खूप छान सजेशन तुम्ही दिलं. हा, आणि आयडिया चांगल्या आल्या तर आपल्याला विचार चांगले आले तर ॲक्शन चांगली होते. हो, ॲक्शन चांगले आले की ॲटिट्यूड आपलं चांगलं होतं. राईट. ॲटिट्यूड चांगलं झालं की आपली पर्सनॅलिटी चांगली होते. पर्सनॅलिटी चांगली झाली की आपल्या हॅबिट्स चांगल्या होतात. हो, हॅबिट्स चांगल्या झाल्या की आपली डेस्टिनी चांगली होते. किती छान. म्हणजे सगळं स्टेप बाय स्टेप आणि स्टेप आहे, म्हणजे हे टोटल त्याचं एक सर्कल आहे हो. यामध्ये. असा कुठला पदार्थ आहे जो तुमच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला खावासा वाटायचा, म्हणजे खिशात पैसे नसताना पण तो पदार्थ खाण्याची इच्छा व्हायची आणि आत्ता सुद्धा तो खावासा वाटतो? हा, कारण त्यावेळी मी ज्यावेळी जाणार टूरला मार्केटिंगसाठी वगैरे, तर जेवणाचं वगैरे काही टायमिंग नसायचं, तर मी त्यावेळी पण वडापाव आणि मिसळ खात होतो कुठे मिळेल तिथे. तर तो त्यावेळी सुद्धा आवडत होता आणि आज सुद्धा आवडतो. म्हणजे आज रोल्स रॉयसमधून जरी गेलो तरी वडापाव खाण्यामध्ये मला काही वाटत नाही, म्हणजे त्यामध्ये कमीपणा वाटत नाही. आहे खरं. हा, आता जर एखादी मिडल क्लास फॅमिलीची एखादी मुलगी किंवा मुलगा ज्यांना असं वाटेल की आम्हालाही खूप सक्सेसफुल व्हायचं आहे, पैसा कमवायचा आहे, तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल? त्यांना तर मी इतकं सांगेन की जे आज फिजिकल जो बिझनेस आहे त्याला डिजिटल करणं फार गरजेचं आहे. राईट. आणि डिजिटल करून त्याला प्लॅटफॉर्म बनवणं फार गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीचं. आजकाल तर सगळं आपण डिजिटलच सुरू आहे. डिजिटल करून त्याला प्लॅटफॉर्म बनवून त्यामध्ये विदाऊट म्हणजे ॲसेट लाईट राहणं फार गरजेचं आहे. हे जेवढं तुम्ही हलकं राहाल तेवढं तुम्ही उंच जाऊ शकता, बरोबर आहे. स्वतः सुद्धा आणि बिझनेस सुद्धा. ॲसेट लाईट बिझनेस केव्हाही वर जाऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि प्लस डिसिप्लिन आहे आणि ग्रॅटिट्यूड आहे, म्हणजे पेरेंट्स आहेत, आपले कलिग्ज आहेत, गुरु आहेत आपले, त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड पाहिजे की त्यांच्यामुळं आपलं हे चांगलं झालेलं आहे. आणि डिसिप्लिन जर असेल, या गोष्टी जर असतील तर आपण सक्सेसफुल बनू शकतो. हार्ड वर्क पाहिजे, स्मार्ट वर्क पाहिजे, आणि त्याचबरोबर आपण आपलं लक्ष पाहिजे. PGP म्हणतो त्याला मी, की पेमेंट आणि ग्रोथ आणि प्रॉफिट, ओके, या गोष्टीवर लक्ष पाहिजे प्रत्येकाचं. की पेमेंट आपलं कसं येतं बिझनेसमध्ये आणि ग्रोथ किती % होते. प्रत्येक महिन्यामध्ये 1% 2% तर ग्रोथ व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही स्टॅग्नंट राहाल तर तुमचा डाऊनफॉल सुरू होतो. त्यामुळे ग्रोथवर लक्ष पाहिजे आणि प्लस प्रॉफिटवर, की आपल्याला प्रॉफिट काय मिळतं त्यातून. फक्त आपण व्हॅल्युएशनसाठी आजकाल लोक बरेच जातात, पण तो तसं न जाता आपल्याला थोडा तरी प्रॉफिट होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. सर, तुमची अशी कुठली एखादी प्रॉफिटेबल डील जी तुम्हाला आठवते आणि ते आठवल्यावर खूप भारी वाटतंय, आत्तापर्यंतची मोस्ट तुमची आवडणारी एखादी जी तुम्ही डील केलेली? प्रॉफिट तर प्रत्येक बिझनेसमध्ये मिळवतो, म्हणजे लॉस पण झालेले आहेत. म्हणजे आजपर्यंत मला फेल्युअर जास्त आले सक्सेसपेक्षा. पण त्याला न घाबरता आम्ही प्रत्येक पायरी समजून, स्टेपिंग स्टोन समजून चढत गेलो त्यावर, आणि मग सक्सेस मिळाला. पण मला आजपर्यंत प्रॉफिटपेक्षा पण जास्त समाधान जे मिळतं त्यामध्ये ते आहे एज्युकेशन. तर ते युनिव्हर्सिटी आणि जे स्कूल आहे त्यामध्ये जवळजवळ आज 20,000 मुलं शिकतात. तर त्यामध्ये जे समाधान मिळतं की प्रत्येक मुलाला जाऊन पुढे चांगली नोकरी मिळते, चांगला बिझनेस करतो, तो इंडस्ट्रियलिस्ट बनतो, डॉक्टर बनतो, स्पोर्ट्समन बनतो, तर त्यामध्ये जे समाधान मिळतं ते कुठेही भेटू देत. मला येऊन भेटतात आणि पाया पडतात आणि त्यांचं जे म्हणजे रिस्पेक्ट देतात, त्यामध्ये जे समाधान आहे ते कोणत्याही इंडस्ट्रीत मिळू शकत नाही. हाऊ स्वीट. तर एखादं तुम्ही म्हणाला जसं फेल्युअर पण खूप तुम्ही अनुभवलेलं आहे, कुठली एखादी गोष्ट किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीचा रिग्रेट होतो? नाही, रिग्रेट होत नाही मला केव्हाही. मी माझ्या हातून ज्या चुका होतात त्या मी परत होऊ नये ह्याची काळजी घेतो. मी माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की मेक न्यू मिस्टेक्स, म्हणजे कायम नवीन मिस्टेक करा, डोंट रिपीट. तर जे आपण नवीन चूक जो करतो तोच शिकतो. अच्छा. हा स्विमिंग पूल आहे, ओके, इथं सर्व नाते पण स्विमिंग करतात आणि त्यांचे फ्रेंड्स पण येतात. म्हणजे त्यांचा हा चिल आउट एरिया आहे. हा. जिकडे तिकडे मी बघते सर, सगळीकडे खूप प्लांट्स तुम्ही लावलेले आहेत आणि ते बघून खूप छान वाटतंय.
मला लहानपणापासून शौक आहे ग्रीनरीचा. ओके. कारण जिथे ग्रीनरी असते तिथेच लक्ष्मी येते असं म्हणतात. हो. आणि क्लिनलीनेस, त्यामुळे ते पूर्वीपासून शौक आहे आणि ते मेंटेन केलेलं आहे. आणि जवळजवळ कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये 1.5 लाख झाडं लावून 1.5 ते 2 लाख झाडं लावून जगवलेली आहेत. वाव. आणि त्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार सुद्धा मिळाला. ग्रेट. चल आता मी तुला मंदिर दाखवतो. नक्कीच, मला पण बघायला आवडेल. हा. येथे मी रोज सकाळी येऊन प्रार्थना करतो आणि प्रार्थना केल्याशिवाय नाश्ता सुद्धा घेत नाही मी. बरं, म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात सुरुवात प्रार्थनेने इथून येते. होते. त्यामुळं मला फार इथं प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. आणि महावीर स्वामींची आमच्यावर फार कृपा आहे, आमच्या पूर्ण फॅमिलीवर हां. आणि आमच्या जैन समाजावर. मी महावीर स्वामींचे दर्शन घेऊन रोज येऊन आमचे सर्व पूर्वज आहेत त्यांचे दर्शन घेतो. मगच माझ्या दिवसाची मी सुरुवात करतो. त्या प्रत्येक झाडावर जे नंबरिंग केलेलं आहे ते म्हणजे त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे प्रत्येक झाडाचं, ओके. की काय त्याला म्हणजे डिसीज आहे काय, त्याला काय ट्रीटमेंट काय द्यायला पाहिजे काय, बरं. आणि इल्ड काय आहे नारळाचं, ते सगळं चेक करण्यासाठी त्याच्यावर त्यामुळे नंबरिंग केलं. प्रत्येक झाडावर नंबर आहे. येस. आणि त्याला स्प्रिंकलिंग सिस्टीम केलेली आहे वरून. ओके. ही जी सिस्टीम आहे हां हां. ती वरून स्प्रिंकलिंग सिस्टीम आहे. 12 महिने तुम्हाला रेनी इफेक्ट मिळू शकतो ओ. त्यामुळे स्प्रिंकलिंगमुळे. नाईस. त्यामुळे डस्ट कुठे दिसणार नाही हो. झाडावर. एकाच दिवशी तुम्ही 3 रोल्स रॉईस घेतलेल्या आहेत डिफरंट कलरच्या. सो संडेसाठी एक, मंडेसाठी एक, ट्यूजडेसाठी एक, असं काही आहे का याच्या पाठीमागे? ॲक्च्युली आम्ही कार्स एक 4-5 वर्षातून आम्ही एक्सचेंज करत असतो. ओके. जे ओल्ड कार्स आहेत ते देऊन आपण नवीन घेत असतो. बरं. आणि या वेगवेगळ्या दिवशी बुक केलेल्या होत्या हां. आणि त्यांनी दिल्या, कंपनीनं दिल्या एक दिवशी. ओ, व्हॉट अ असं कोइन्सिडन्स. हा असं झालेलं आहे ते. ओके. आणि हे आमच्या आजोबांच्यापासून आम्हाला कारचा शौक आहे. बरं. पूर्वी फायनान्शियल एवढी स्ट्रॉंग नव्हती पोझिशन, त्यावेळी आपण साध्या कार्स घेत होतो. पण आता मला फार शौक आहे, मुलाला शौक आहे. त्यामुळे बऱ्याच काही इम्पोर्टेड कार्स आहेत तुमच्याकडे. हा, त्यामुळे ते शौकमधून हे आणि मेंटेन पण केलेले आहेत सगळ्या व्यवस्थित. या 3 मधला कुठला कलर तुम्हाला जास्त आवडला? हा, स्पेक्टरचा जास्त आवडतो मला. दिस वन. हा, ओके. इलेक्ट्रिक आहे ती, ही आवडती गाडी आहे. ओ. आणि तिन्हीचे नंबर सेम आहेत खरं. हा. मग पहिली ट्रिप कुठे केली सर या गाडीतून? कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मी दर्शन घेऊन आलो ओके. सुरुवातीलाच. नाईस. हा हे तुमचं 2 व्हीलरचं कलर? हा, हे 2 व्हीलरचं पण शौक आहे. ओके. अजून पण मी चालवतो स्वतः. बरं. मग 4 व्हीलर जास्त चालवायला आवडते का 2 व्हीलर? 2 व्हीलर अजून आवडते. ओके. हा, 2 व्हीलरचा फार पूर्वीपासून शौक आहे. आणि या वर्ल्डमध्ये सर्वात चांगल्या बाईक्स आहेत म्हणजे. ओके. त्यातली कुठली आवडते स्पेसिफिक? ही यामा ती आवडते जास्त. V-Max. ओ. स्वतःच्या फिटनेसवर पण ते तितकाच फोकस करतात हं? कसं काय? हर्षदा, चल मी तुला दाखवतो. ओके. तर दिवसातून सकाळी मी स्वतःसाठी 3 तास देतो. जस्ट फॉर वर्कआउट? येस. वर्कआउट अँड योगा अँड प्राणायाम, ओके. एव्हरीथिंग. अच्छा, म्हणून तुम्ही इतके फिट आहात. हे आमचं जिम आहे. ओके. आणि येथे रोज मी सकाळी येतो आणि येथे म्हणजे प्राणायाम आहे, योगा आहे. त्यानंतर आनंद सर ज्याप्रमाणे प्लॅन बसवतात आठवड्याचा, त्याप्रमाणे मी वर्कआउट करतो. ॲट द एज ऑफ 25 आणि आत्ता 61, म्हणजे खरं तर तुम्ही 61चे आहात असं अजिबात नाही वाटत. पण काय तुम्हाला फरक वाटतो का? नाही, मला काही फरक वाटत नाही. आज सुद्धा मी जितका 25व्या वर्षी एनर्जेटिक होतो तितकाच आज सुद्धा आहे. आणि वर्कआउट करत असल्यामुळे जवळजवळ 17 तास मी आज पण काम करू शकतो. बरं, म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ त्या वर्कआउटमुळे तुम्हाला इतकी एनर्जी मिळते? येस. कारण माझं असं बिलीफ आहे की फिजिकली तुम्ही फिट असाल तर तुम्ही मेंटली फिट असता. बरोबर आहे. आणि मेंटली फिट असाल तर तुम्ही इमोशनली फिट असता. ओके. आणि इमोशनली फिट असाल तर मग तुम्ही फायनान्शियली फिट होतो. हो, त्यामुळे वर्कआउट केलाच पाहिजे. बेस्ट आहे तो. अच्छा सर, पैशाने आपण काय विकत घेऊ शकत नाही, काय वाटतं? पैशाने आपण फिटनेस विकत घेऊ शकत नाही.
फॅमिली घेऊ शकत नाही. बरोबर आहे. तसेच आपण बेड घेऊ शकतो पण झोप घेऊ शकत नाही. ओके. आणि मेंटल जो पीस आहे तो घेऊ शकत नाही. कितीही पैसा असेल आणि आपण मेंटली जर पीसफुल नसू तर त्या पैशाचा काही यूज नाही. हो, त्यामुळे फॅमिलीला थोडासा वेळ दिला पाहिजे. येस, आणि टोटल बॅलन्स करायला पाहिजे. तर हा होता आजचा एपिसोड, मिस्टर संजयजी घोडावत यांची स्टोरी. आणि असेच इंटरेस्टिंग एपिसोड बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.